भोगी, जुने जाळून नवे घडवण्याची पौराणिक कथा. इंद्रदेव, श्रीकृष्ण आणि दुल्लाभट्टी यांच्या कथांतून उलगडणारा अर्थ. भोगी हा केवळ सण नाही, तर नवीन वर्षाची आत्मिक तयारी आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो, पण त्यामागचा भाव एकच: जुने सोडून नवे स्वीकारणे, कृतज्ञता आणि धैर्य. पौराणिक कथेनुसार वृंदावनातील लोक दरवर्षी पावसासाठी इंद्रदेव यांची पूजा करत असत. एकदा भगवान श्रीकृष्ण यांनी लोकांना सांगितले, आपण इंद्रदेवांपेक्षा गोवर्धन पर्वत, गायी आणि श्रम यांचे पूजन करायला हवे, कारण अन्न आणि जीवन यांचा आधार निसर्ग आहे. हे ऐकून इंद्रदेव क्रोधित झाले आणि वृंदावनावर मुसळधार पाऊस पडला. तेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून संपूर्ण गावाचे रक्षण केले. इंद्रदेवांना आपली चूक कळली. त्यांनी अहंकार सोडून श्रीकृष्णाची क्षमा मागितली. याच घटनेनंतर इंद्रदेवांचा कोप शांत करण्यासाठी आणि नवीन पीक वर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी जुन्या निरुपयोगी वस्तू जाळण्याची प्रथा सुरू केली. यालाच पुढे भोगी म्हटले गेले. भोगी म्हणजे काय? जुने कपडे, तुटलेल्या वस्तू, वाईट आठवणी अलावात अर्पण करून नकारात्मकता जाळणे, इंद्रदेवांचे आभार मानणे, पावसासाठी, पिकासाठी आणि जीवनासाठी. दुसऱ्या दिवशी नवीन अन्न म्हणजेच पोंगल अर्पण करून समृद्धीचे स्वागत. उत्तर भारतात दुल्लाभट्टी आणि लोहरीची शौर्यकथा. पंजाबमध्ये भोगीच्या दिवशी लोहरी साजरी होते. या सणाशी जोडलेली एक लोककथा आजही जिवंत आहे. दुल्लाभट्टी मुघल काळातील एक डाकू, पण तो श्रीमंतांकडून लुटून गरिबांना मदत करणारा वीर होता. सुंदरी आणि मुंदरी नावाच्या 2 गरीब बहिणींना त्यांनी अन्यायातून वाचवले आणि लोहरीच्या दिवशी त्यांचे लग्न लावून दिले. म्हणूनच लोहरीचा अलाव म्हणजे अन्याय जाळण्याचे धैर्य, समाजासाठी उभे राहण्याची आग, नवीन जीवनाची सुरुवात. भारतभर भोगी कशी साजरी होते? महाराष्ट्रात भोगीची भाजी, बाजरीची भाकरी ही शरीराला उष्णता आणि शक्ती देते. तामिळनाडूमध्ये भोगी पोंगलचा पहिला दिवस, जुने जाळून नवे अन्न शिजवणे. पंजाबमध्ये लोहरी शौर्य, आनंद आणि समुदाय. आसाममध्ये भोगाली बिहू निसर्गाचे आभार. सर्व ठिकाणी एकच संदेश: निसर्गाशी मैत्री आणि जीवनाचा आनंद. भोगीची आपल्याला सगळ्यांना शिकवण: जुने जाळल्याशिवाय नवे उमलत नाही. भोगी म्हणजे भोग नव्हे, तर संतुलित उपभोग. अहंकार सोडला तर कृपा मिळते. अन्न, निसर्ग आणि नात्यांबद्दल कृतज्ञता हीच खरी पूजा.